नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. आपण माणसे आहोत आणि आपल्याला एक सवय असते, ती म्हणजे मन मोकळे करायची, सतत मन मोकळे करायचे. आणि ही सवय स्त्रियांना जास्त असते. आपलं कोणीतरी ऐकलं पाहिजे किंवा आपण कोणापाशी तरी मन मोकळे केले पाहिजे. पण आपण जे सांगतो ते सर्वच ऐकणारे आपले आपले नसतात. कोणीतरी समजून घेतले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये सर्वच ऐकणारे आपले नसतात आणि सर्वच हसणारे शुभेच्छुक नसतात. आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे, त्या कधीच कोणाला सांगू नका. त्या वेळेवर समजून घेतल्या तर तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट मिळला जाईल आणि आयुष्यातील ड्रामा कमी होईल. अशा गोष्टी सर्वांच्याकडूनच होत असतात की आपण इतरांना काहीतरी सांगतो आणि आपलीच कमजोरी आपण आयुष्यात या चुका सर्वांच्याच होत असतात. म्हणून सांगते, यापुढे या चुका करू नका. तुमची पुढील योजना किंवा तुमचे पुढचे स्वप्न कधीही कोणाला सांगू नका. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे त्यावेळी आपण काय करतो की इतरांकडून माहिती मिळावी म्हणून आपण ती गोष्ट किंवा ते काम इतरांना सांगतो की हे काम मी करणार आहे किंवा पुढील माझं स्वप्न हे आहे, मी गाडी घेणार आहे, घर घेणार आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असतील त्या आपण इतरांना सांगतो. आपल्याला जे काम करायचं आहे त्याबद्दल, ते काम आपल्याला करायचं आहे त्याबद्दल आपण लोकांना सांगतो. त्यावेळेस लोकांचे जे मत असते की हे यांना शक्य नाही किंवा हे हिला जमणार नाही, तर काही लोक म्हणतील हे तुझे काम नाही. त्यावेळेस आपल्या मनातील इच्छा कमी व्हायला लागते आणि आपली कमजोरी होते. आपल्या मनातील उत्साह कमी होतो. त्यामुळे आधी काम करा, निकाल दाखवा आणि मग लोकांना सांगा. बऱ्याच वेळा जे काम करणार आहे ते काम आपण आपल्याच नातेवाईकांना सांगतो किंवा त्याची माहिती काढतो, पण आपल्यामधीलच लोक आपल्याला सांगतात ते काम योग्य नाही किंवा ते काम तुझ्याच्याने होणार नाही. असं ज्यावेळेस आपल्या मनावरती बिंबवलं जातं त्यावेळेस आपली ही मनस्थिती कमजोर होत जाते आणि आपली दुधा मनस्थिती तयार होते. त्यामुळे आपल्या मनातील जी इच्छा आहे ती कोणालाही सांगू नये. ते काम योग्य आहे की नाही ते पडताळणी आपणच करायची आहे आणि ते आपलं आपण ठरवूनच आपण पुढे पाऊल टाकायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कमकुवत बाजू कोणालाही सांगू नका. तुमची कमजोरी जर तुम्ही लोकांना सांगितली तर त्याचाच ते फायदा घेतात. आपली आर्थिक कमजोरी असो किंवा मानसिक असो किंवा नातेसंबंधाबद्दल असो किंवा कोणत्याही गोष्टीची जी कमजोरी असेल ती इतरांना सांगत जाऊ नका. आपली कमजोरी ज्यावेळेस लोकांसमोर येते तेव्हा ती बाण बनते आणि आपलीच कमजोरी आणि तीच गोष्ट तुमच्यासाठी धोकेदायक ठरते. आपण ज्या व्यक्तीला कमजोरी सांगतो तो व्यक्ती खात्रीशीर असावा. आपल्यासोबत त्याने इथून पाठीमागे ही साथ दिलेली असावी. पुढची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती. आपली आर्थिक परिस्थिती कोणालाही सांगू नका. तुम्ही किती कमवता, किती खर्च करता किंवा किती सेविंग आहे या गोष्टी इतर लोकांना कधीही सांगू नका. तुमच्यावरती किती कर्ज आहे या गोष्टी खरं तर इतर लोकांना सांगायची गरज नसते, पण काही लोकांना उत्सुकता असते की आपल्याकडे किती पगार आहे किंवा आपल्या घरात काय आहे काय नाही, किती खर्च होतो, किती कर्ज आहे, हे लोकांना उत्सुकता असल्यामुळे ते आपल्याला विचारत असतात. पण या गोष्टी आपण इतर लोकांना सांगायच्या नाहीत. काही लोक या गोष्टीत कंपेअर करतात, काही लोक जज करतात, तर काही लोक या गोष्टीची ईर्ष्या करतात. यामुळे काही लोक या गोष्टीचा फायदा घेतात. त्यामुळे पैसा ही एक गोष्ट अशी आहे की ती ही एक गोष्ट अशी आहे की प्रायव्हेट ठेवली तर नातेसंबंधही चांगले राहतात. पुढची गोष्ट म्हणजे घरातील वाद किंवा कौटुंबिक प्रश्न. घरात वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हटलेच गेले आहे. तर आपल्या घरामध्ये जे वादविवाद किंवा कोणताही प्रश्न असेल तो इतर लोकांशी सांगितला तर त्यावरती लोक
पण घरातील वाद हे बाहेर नेणे ही एक खूप मोठी चूक आहे. तुम्ही सांगता ते ऐकतात, त्याबद्दल त्यांचं एक मत तयार होतं. म्हणून घरातील प्रश्न घरातच सोडवा. जर तुम्ही नवरा बायको असताल तर तिसऱ्या व्यक्तीला यामध्ये घेऊ नका. कारण तो विषय इतका चिघळतो की एकमेकांवरचा विश्वासच उडून जातो. म्हणून दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्या व्यक्तीने पडू नये. पुढची गोष्ट म्हणजे तुमची चांगली कामे. ज्यावेळेस आपण कोणाला मदत करतो त्यावेळेस आपण जे चांगले काम केलेले असते त्याबद्दल आपण इतरत्र चर्चा करत राहिलो तर त्याची किंमत कमी होते. कोणतीही गोष्ट देऊन ती विसरता आली पाहिजे यातच खरा मोठेपणा असतो. काही लोक आपण इथे दान केलं, याला मदत केली, आपण त्याला मदत केली किंवा कोणत्याही ठिकाणी जे काही चांगलं काम केलं असेल त्याबद्दल सर्वत्र दिलदोरा पिटवत असतात आणि यामुळेच आपली किंमतच आपण कमी करून घेत असतो. आपल्या दानशूरपणाचा किंवा चांगुलपणाचे गाणे आपणच गात राहतो. पुढची गोष्ट म्हणजे तुमचे दुःख सर्वांना सांगणे. आपण ज्यावेळेस आपले काही दुःख असते ते दुसऱ्यांना सांगितले तर आपल्याला थोडे हलके वाटते, पण हे दुःख आपण ज्यावेळेस सांगत असतो ते दुःखाने ऐकतात आणि दुसऱ्यांना हसण्याचा विषय करतात. त्यामुळे आपण जे कोणाला दुःख सांगत असेल ते लोक ते दुःख ऐकून घेतात आणि आपल्याला जज करतात आणि आपल्याला दोषी ठरवतात. आपले दुःख दुसऱ्यांना सांगा, पण अशा निवडक व्यक्तींनाच सांगा की त्यावरती ते आपल्याला समजून घेतील आणि त्यावरती काहीतरी उपाय सांगतील. पुढची गोष्ट म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलणे. तुम्ही ज्यावेळेस कोणाबद्दल तरी सांगत असता त्यावेळेस ऐकणारा मनुष्य ऐकून घेतो आणि आपल्याबद्दलही तुम्ही वाईट बोलू शकता अशी त्याची धारणा तयार होते. शांत राहा. शांत लोक नेहमीच सुरक्षित असतात. आपण जे बोलतो त्याचा अर्थ आपला अर्थ वेगळा असतो आणि समोरचा त्याचा अर्थ वेगळाच काढतो आणि ती गोष्ट ज्या व्यक्तीबद्दल आपण बोललो आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे याचा दुष्परिणाम होऊन नातेसंबंध बिघडले जातात आणि या गोष्टीमुळे धचा म होतो आणि सर्वच खापर आपल्यावरतीच फुटले जाते. तुमची भीती जर कोणाला कळली तर ती एक तुमची कमजोरी होते. त्यामुळे आपल्या मनामध्ये किंवा आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ती कधीही कोणाला सांगू नका. ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते त्या गोष्टीचाच लोक गैरफायदा घेतात आणि आपल्यावरतीच आपलीच कमजोरी बनून जाते. पुढची गोष्ट म्हणजे तुमचा संघर्ष. तुम्ही ज्यावेळेस लोकांना तुमचा संघर्ष सांगता त्यावेळेस लोक तुम्हाला वेड्यात काढतात किंवा असे सांगतात की तुमचं नशीब. त्यामुळे आपण केलेला संघर्ष इतर लोकांना सांगायला जाऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.